Hello everyone. Myself Gobri Rajavu Malavatkar. I will teach you a subject computer-oriented statistical techniques. ओके. ह्या सब्जेक्टमध्ये आपल्याला 5 युनिट्स आहेत आपल्याला. फर्स्ट वन आहे मीन मीडियन मोड. ओके, विच इज सेंट्रल टेंडन्सी. त्याच्यानंतर सेकंड वन असेल मोमेंट्स. थर्ड वन असेल आपल्याला स्टॅटिस्टिकल एस्टिमेशन थेअरी. फोर्थ वन आहे स्मॉल सॅम्पलिंग थेअरी. आणि फिफ्थ वन आहे कर्व फिटिंग अँड द मेथड ऑफ लिस्ट स्क्वेअर. ओके, हे 5 युनिट्स आपल्याला फर्स्ट बघायचे आहेत. ह्या फर्स्ट लेक्चरला आपण जो फर्स्ट युनिट आहे आपला मीन मीडियन मोड सेंट्रल टेंडन्सीचा तो आपण स्टार्ट करूया. तर आता आपण मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी आहे तो आपला जो बेसिक पार्ट आहे मीन मीडियन मोड. ओके, फॉर ग्रुप अनग्रुप डेटा किंवा स्टॅटिस्टिकल सर्व टेक्निक्स आहेत त्या आपण आता स्टार्टिंगला एकदा ओव्हरव्ह्यू करून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण मेन आपला जो युनिट आहे त्याच्यावरती पण स्टार्ट करूया. आता व्हॉट इज मीन बाय मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी आपण फर्स्ट स्टार्ट करूया. Measures of central tendency are numbered descriptive measures which indicate or locate the central of the distribution or data set. ओके, आता ह्याच्यामध्ये आपल्याला 3 पार्ट्स येतात मेन म्हणजे मीन फर्स्ट, सेकंड वन आहे तो मीडियन आहे, थर्ड वन आहे तो आपला मोड. ओके, आता व्हॉट इज मीन बाय मीन लक्षात घ्या. मीन ऑफ अ सेट of values or measurement is the sum of all measurements divided by the number of measurements in the set. आता मीन म्हणजेच काय, आतापर्यंत पण मोस्टली भरपूर वेळा तुम्ही मीन काढून झालेले आहेत. तर मीनच्या वेळेला आपण काय करतो की जितके काही डेटा तुम्हाला एखाद्या सेटमध्ये दिलेले असतील त्या सर्व जे डेटा आहेत त्यांची आपण काय करतो, जस्ट एक सिम्पली ॲडिशन करतो, सम करतो आणि सम केल्यानंतर डिवायडेड बाय काय करतो, तर नंबर ऑफ मेजरमेंट्स किती होते, किती नंबर ऑफ त्याच्यामध्ये सेट्स होते किंवा किती त्याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यूज अवेलेबल होतं त्याला आपण काय करतो, त्याला डिवाइड करतो, त्याला आपण काय म्हणतो की मीन म्हणतो. ओके, तर आपल्याला मीनचे डेफिनेशन काय सांगितलेले आहे, द मीन ऑफ सेट ऑफ व्हॅल्यूज ऑर मेजरमेंट इज द सम ऑफ ऑल द मेजरमेंट्स डिवायडेड बाय द नंबर ऑफ मेजरमेंट्स इन अ सेट. म्हणजे जर इन शॉर्ट बोलायचं झालं तर आपण काय करतो की एक्स बार इज इक्वल टू आपण काय करतो समेशन ऑफ एक्स एन डिवायडेड बाय एन. म्हणजेच काय असणार आहे की त्या जो सेट दिलेला आहे त्या सर्व सेट मधल्या नंबर्सची आपण फर्स्ट ऍडिशन करणार आहोत डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ त्याच्यामध्ये किती नंबर्स, टोटल नंबर ऑफ युअर क्वांटिटीज किंवा टोटल नंबर ऑफ व्हॅल्यूज किती होत्या त्यांनी आपण काय करणार आहोत त्याला डिवाइड करणार आहोत. तर जो आपला ऍव्हरेज येणार आहे तो काय असणार आहे तुमचा मीन येणार आहे. ओके, among the three measures of central tendency the mean is the most popular and widely used. It's sometimes called as a arithmetic mean. ओके, त्यालाच आपण काय म्हणतो तर अरिथमॅटिक मीन म्हणतो. त्याच्यानंतर पुढे सांगितलेलं आहे इफ यू कम्प्युट द मीन ऑफ पॉप्युलेशन वी कॉल्ड इट ॲज अ पॅरामेट्रिक ऑर पॉप्युलेशन मीन डिनोटेड बाय म्यू. ओके, आता जो आपला पॅरामेट्रिक और पॉप्युलेशन मीन आहे तो आपण डिनोट कशाने करतो तर म्यू ह्या टर्मनी आपण काय करतो तो डिनोट करतो. ओके, आणि अरिथमॅटिक मीन असेल जो आपला इफ वी गेट द मीन ऑफ सॅम्पल्स, काही सॅम्पल्स तुमच्या क्वेश्चन मध्ये दिलेले असतील, वी कॉल्ड इट ॲज अ सॅम्पल मीन अँड इट इज डिनोटेड बाय युअर एक्स बार. ओके, सगळ्या ह्या टर्म्स लक्षात घ्या की आपल्याला मीन म्हणजेच काय करतो, आपल्याला ॲव्हरेज काढायचे राईट. म्हणजेच काय करतो टोटल नंबर ऑफ युअर व्हॅल्यूज डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ युअर summation of your all the values divided by total number of your values. ह्या आपण काय करतो त्याला आपण मीन हा आपण ह्याला आपण मीन म्हणतो. ओके, पण आता आपल्याला काय सांगितलेलं आहे इफ यू कम्प्युट अ मीन ऑफ द पॉप्युलेशन, okay, then it is we called as a parametric or population mean which is denoted by mu. And if we get a sample and we have to calculate the sample mean, it is denoted by your x bar. Okay, in mathematics we are mostly widely use x bar concept. Okay, त्याच्यानंतर नेक्स्ट वन आपण बघून घेऊया की आपल्याला एक्स बारचा फॉर्म्युला काय आहे. आता फॉर अनग्रुप्ड और रॉ डेटा, आता डेटा तुम्हाला रॅन्डमली तुम्हाला डेटा दिलेला असेल की एक मी म्हणते की एका क्वेश्चन मध्ये तुम्हाला 8 नंबर्स दिलेले आहेत आणि त्या टोटल नंबर ऑफ 8 नंबर तुमचा काही त्याला ग्रुप वगैरे काही नाही, एक रॉ डेटा दिलेला आहे 1 2 3 4 5 6 7 आणि 8. हे जर आपल्याला 8 नंबर्स दिलेले असतील आणि आपल्याला जर त्यांचं ॲडिशन तुमचं त्याचा मीन आपल्याला फाइंड आउट करायचं असेल त्याला आपण काय म्हणणार आहोत, फर्स्ट लक्षात घ्या त्याला आपण एक रॉ डेटा बोलतो कारण की तो रॅन्डमली आपल्याला डेटा मिळतोय.
ओके. आणि त्याचा आपल्याला मीन काढायचा. त्याचा फॉर्म्युला काय असणार आहे, एक्स बार इज इक्वल टू समेशन ऑफ युअर एक्स डिवायडेड बाय एन, जो आपण आता मगाशीच रिसाइड केला होता की समेशन म्हणजे ऑफ एक्स, समेशन ऑफ एक्स डिवायडेड बाय एन मीन्स व्हॉट, समेशन म्हणजेच काय असणार आहे की सम ऑफ ऑल द क्वांटिटीज ऑफ युअर एक्स, किंवा जो तुम्हाला डेटा दिलेला आहे, रॉ डेटा मिळालेला आहे, अनग्रुप डेटा, त्याची काय असणार आहे, तुम्ही सिम्पली ऍडिशन कराल, ती ऍडिशन म्हणजेच काय असणार आहे, समेशन डिवायडेड बाय किती नंबर ऑफ क्वांटिटीज तुमच्या रॉ डेटामध्ये अवेलेबल होत्या. आता ह्या ठिकाणी आपण 8 पण कन्सिडर केले, सो दॅट्स वाय ह्या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो की एन हा काय आहे, एन नंबर ऑफ डेटा आपल्याकडे अवेलेबल आहे. मग आपल्या समेशनचा फॉर्म्युला, मीनचा फॉर्म्युला काय होणार आहे, समेशन ऑफ युअर एक्स डिवायडेड बाय एन. ओके. वेअर एक्स बार इज इक्वल टू काय सांगितलेलं आहे की मीन, आणि युअर समेशन ऑफ एक्स मीन्स काय सांगितलेलं आहे, सम ऑफ मेजरमेंट्स ऑर व्हॅल्यूज, तुमच्या जितक्या काही व्हॅल्यूज दिलेल्या आहेत तुमच्या क्वेश्चन मध्ये त्यांची आपण काय करतोय की सम करतोय, आणि एन म्हणजेच काय, नंबर ऑफ युअर मेजरमेंट्स किंवा नंबर ऑफ युअर व्हॅल्यूज. ओके. तर हा जो पार्ट आहे आपला, हा बेसिक आपला जो मीन आपल्याला सांगितलेला आहे. एक क्वेश्चन आपल्याला इथे सॉल्व्ह करून दिलेला आहे. ओके. सुलित कलेक्ट्स द डेटा on the ages of mathematics teachers in Santa Rose School and her study yields the following. आता काय काय दिलेलं आहे, एक रॉ डेटा मिळालेला आपल्याला, काय मिळालेलं आहे, 38 दिलेला आहे, 35, 28, 36, 35, 33 अँड 40, हा आपल्याला डेटा आपल्याला ह्या ठिकाणी दिलेला आहे. ओके. युअर एक्स बार इज इक्वल टू काय मिळणार आहे ह्या ठिकाणी आपल्याला, आता हे एक्स बार आपल्याला फाइंड करायचं आहे. तर आपण मीन काय सांगतो, मीन आपल्याला फाइंड करण्यासाठी आपण काय करतो की समेशन ऑफ युअर एक्स बार, आता एक्स बार म्हणजेच काय असणार, सॉरी, समेशन ऑफ युअर एक्स, एक्स म्हणजेच काय असणार आहे, तो जो तुमचा रॉ डेटा तुम्हाला मिळालेला आहे तो. आता ह्या ठिकाणी जो आपल्याला हा नंबरचा पूर्ण पार्ट दिलेला आहे की आपल्याला तुम्हाला त्याला देताना दिलेलं आहे की स्टडी इट्स द फॉलोइंग रिझल्ट, आपल्याला एक स्पेसिफिक असा एक नंबर दिलेला आणि त्याचा आपल्याला काय करायचं, मीन फाइंड करायचा आहे. म्हणजेच आपला जो अनग्रुप्ड रॉ डेटा आहे तो काय मिळणार आहे, हा जो पूर्ण दिलेला आहे तो तुमचा काय असणार आहे, अनग्रुप्ड किंवा तुमचा रॉ डेटा आहे. सो दॅट्स वाय फॉर्म्युलेनुसार आपण काय करणार आहोत, ह्यांची फर्स्ट काय करणार आहोत, समेशन ऑफ युअर एक्स म्हणजेच काय करणार आहोत, 38 प्लस 35 प्लस 28 प्लस 36 प्लस 35 प्लस 33 प्लस 40, याची आपण काय करणार आहोत, फर्स्ट ऍडिशन. आणि किती नंबर ऑफ क्वांटिटीज आहेत त्या ठिकाणी आपल्याला, ते 7 नंबर ऑफ क्वांटिटीज आहेत. सो दॅट्स वाय डिवायडेड बाय 7, यांचं जे काही आन्सर येईल ते तुमचं काय असणार आहे, एक्स बार मीन्स काय असणार आहे या ठिकाणी तुमचा मीन असणार आहे. ओके. तर जो काय आहे तुमचा ऍव्हरेज काय मिळालं ह्या ठिकाणी तुम्हाला, 38 हे आपल्याला ह्या ठिकाणी मीन मिळालेलं आहे. ओके. तर ह्या ठिकाणी आपल्याला काय दिले, सॉरी 35 हे आपल्याला ह्या ठिकाणी मीन मिळालेले आहे. ओके. तर आपल्याला जो आपला रॉ डेटा दिलेला असेल त्याच्यावरून मीन कसा फाइंड करायचा आहे ह्या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे. आता ह्या ठिकाणी एक पुढे एक अजून एक क्वेश्चन दिलेलं आहे. काय दिलेलं आहे, John is meat vendor. The following are his sales of the past 6 days. Compute his daily mean sales. ओके. आता ह्या ठिकाणी आपल्याला 6 डेज दिलेले आहेत आणि 6 डेजचा आपल्याला काय दिलेलं आहे तुम्हाला, एक तुमचा डेटा मिळालेला आहे, तुमचं सेल्सचा डेटा मिळालेला आहे. या ठिकाणी काय दिलेलं आहे, 5800, त्याच्यानंतर 8600, 6500 अप टू 13400, हा डेटा आपल्याला काय मिळालेला आहे की प्रत्येक डेला झालेले सेल्स दिलेले आहेत. आता ह्या ठिकाणी आपल्याला फाइंड करायचे, काय सांगितलेलं आहे, कम्प्युट हिज डेली मीन. ओके. डेली मीन सेल्स म्हणजेच काय असणार आहे की त्याचा आपल्याला मीन फाइंड करायचा आहे. ओके. मीन फाइंड करण्यासाठी आपण फर्स्ट काय करणार आहोत, जे तुम्हाला रॉ डेटा मिळालेला आहे त्यांची आपण फर्स्ट काय करणार आहोत, ऍडिशन करणार आहोत, डिवायडेड बाय नंबर ऑफ क्वांटिटीज. ह्या ठिकाणी 6 डेज दिलेले, सो दॅट्स वाय डिवायडेड बाय आपण काय करणार आहोत, 6 डेज. ओके. त्याचं जे काही आन्सर येईल ह्या ठिकाणी आपल्याला मिळालं आहे 51,100, राईट. तर हा आपल्याला काय असणार आहे, तुमचा जॉनचा काय झालेलं आहे की डेली सेलची आपल्याला जी मीन आहे ती आपल्याला मिळालेली आहे 51,100. ओके. आता लक्षात घ्या, व्हॉट इज मीन बाय मीन. आता हे 2-3 क्वेश्चन, हे 2 क्वेश्चन सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला एक बेसिक पार्ट कळालेला असेल. मीन म्हणजेच काय असणार आहे, तुमचे जे टोटल नंबर ऑफ जे क्वांटिटीज असतील त्यांची आपल्याला ऍडिशन करायचे, डिवायडेड टोटल नंबर ऑफ युअर क्वांटिटीज. ओके. फॉर्म्युला तसाच खूप सिंपल आहे. कुणाला काही प्रॉब्लेम आहे का ह्या पॉइंट मध्ये, मला जरासं प्लीज रिप्लाय द्या पटकन.
अमिषा, अपूर्वा, अनम्यूट करा आणि पटकन मला जरा रिप्लाय द्या. नक्की हे पाठ कळतायत का? हा, लाड. येस, लाड काय बोललास मला नाही कळालं. समजलं मॅडम. ओके, ठीक आहे. ओके, कुणाला काही प्रॉब्लेम असतील, सॉरी, ह्या ठिकाणी आपल्याला एक अनग्रुप डेटा आपल्याला झालेला आहे. आता पुढचा पार्ट दिलेला आहे आपल्याला वेटेड मीन. ओके, आता वेटेड मीन मीन्स काय सांगितलेलं आहे फर्स्ट बघून घ्या. वेटेड मीन इज अ मीन ऑफ सेट ऑफ व्हॅल्यूज वेअर इन ईच व्हॅल्यू or measurement has different weight or degree of importance. The following is the formula. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे की वेटेड मीन. वेटेड मीन म्हणजेच काय, आता मी शब्दावरती जास्त जाऊ नका, मी एक इन शॉर्ट तुम्हाला सांगते. जर आपण असं म्हणत असू की राम गॉट 4 चॉकलेट्स, ओके, श्याम गॉट 3 चॉकलेट्स, अजून एखादं कोणाचं तरी नाव घ्या, अपूर्वा गॉट 5 चॉकलेट्स. आता ह्यांची आपल्याला काय सांगितले की एक रॅन्डमली आपल्याला एक मीन फाइंड करायला सांगितलेले. ओके, तर आपण ह्या ठिकाणी काय बोललोय की रामला आपण काय सांगतोय तर 2 चॉकलेट्स दिलेत. म्हणजेच ह्या ठिकाणी काय दिले, रामला वेट किती दिलेले आपण 2, राईट. म्हणजेच काय दिलेले की रामकडे 2 चॉकलेट्स आहेत. म्हणजेच रामला 2 चॉकलेट्स दिलेत. म्हणजे फर्स्ट टाइम आपण 1 आणि 1 आपण असं सांगत नाही की रामला 1 चॉकलेट दिलं, नंतर परत आपण असं सांगत नाही की रामला दुसरं चॉकलेट दिलं. बी आपण काय म्हणतोय की राम गॉट 2 चॉकलेट्स, म्हणजे रामचं वेट किती असणार आहे या ठिकाणी 2 असणार आहे. श्याम गॉट 5 चॉकलेट्स, म्हणजेच काय सांगतोय की श्यामकडे 5 चॉकलेट्स ऑलरेडी आहेत. ओके, म्हणजे वेटचा मिनिंग तुम्हाला एक सांगते की कन्फ्युज जास्त होऊ नका. या ठिकाणी आता वेटेड मीन दिलेलं आहे आपल्याला. आता वेटेड मीनच्या वेळेला काय असणार आहे की काही ना काहीतरी अमाऊंट मल्टिप्लिकंट्स मध्ये की काही ना काहीतरी आपल्याला एखादी व्हॅल्यू दिलेली असेल की एनी क्वांटिटी विथ मल्टिप्लाय बाय सम अमाऊंट. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला काय मिळणार आहे, वेटेड मीन मिळणार आहे. ओके, सॉरी, वेटेड व्हॅल्यू मिळणार आहे. आता फॉर्म्युला वेटेड मीनचा काय असणार आहे लक्षात घ्या. एक्स बार इज इक्वल टू समेशन ऑफ युअर एक्स इंटू डब्ल्यू. म्हणजेच डब्ल्यू म्हणजेच काय असणार आहे, तुमचा जो काही तुमचा वेट आहे तो तुमचा काय असणार आहे, तुमचा नंबर ऑफ युअर मेजरमेंट्स असणार आहेत. वेट म्हणजेच काय म्हणतो की काही ना काहीतरी मेजरमेंट असणार आहेत, राईट ना. त्याच्याकडे काही ना काहीतरी अमाऊंट मध्ये गोष्टी असणार आहेत, त्याला आपण काय म्हणतोय की वेट ही कॉन्सेप्ट दिलेली आहे. डिवाइडेड बाय समेशन ऑफ युअर डब्ल्यू मीन्स व्हॉट, नंबर ऑफ युअर मेजरमेंट. ओके, परत आता डेफिनेशन लक्षात घ्या. वेटेड मीन इज अ मीन ऑफ सेट ऑफ व्हॅल्यूज where in each value or measurement has different weight or degree of your importance. आणि फॉर्म्युला दिलेला आहे एक्स बार इज इक्वल टू समेशन ऑफ एक्स इंटू डब्ल्यू डिवाइडेड बाय समेशन ऑफ युअर डब्ल्यू, वेअर एक्स बार इज इक्वल टू काय सांगितलेलं आहे, मीन. युअर एक्स मीन्स काय, मेजरमेंट ऑफ युअर व्हॅल्यूज, आणि डब्ल्यू म्हणजेच काय, नंबर ऑफ युअर मेजरमेंट्स. ओके, एखादा क्वेश्चन सॉल्व्ह करूया म्हणजे काहीच प्रॉब्लेम राहणार नाहीये. आता पुढे काय दिलेलं आहे बघा. एक्झाम्पल देताना दिले, बिलो आर अमायाज सब्जेक्ट्स अँड the corresponding number of units and grades she got for the previous grading period, compute her grade point average. आता काय सांगितलेलं आहे की अमायाचे हे सब्जेक्ट दिलेले आहेत, आपल्याला दिलेले आहेत ते, आणि काय दिलेले आहेत की करस्पॉन्डिंग आपल्याला काय दिलेले आहेत, युनिट्स दिलेले आहेत. ओके, आणि ग्रेड्स शी गॉट फॉर द प्रिव्हियस ग्रेडिंग पिरियड, आणि ग्रेड मिळालेले आहेत आपल्याला. त्याच्यानंतर काय सांगितलं आहे, कम्प्यूट हर ग्रेड पॉइंट ॲव्हरेज. आता ग्रेड पॉइंट ॲव्हरेज आपल्याला फाइंड करायचे. ओके, डेटा आपल्याला हा सर्व मिळालेला आहे. आता एखादा कोणताही सब्जेक्ट घेऊया आपण. प्रत्येक सब्जेक्टमध्ये आपल्याला काय दिलंय, पॉईंट किती दिलेत या ठिकाणी, 0.9 युनिट्स दिलेले आहेत आपल्याला. ओके, आणि त्याला आपल्याला आम्हाला ग्रेड किती मिळाले आहेत तर 86 मिळाले. फॉर नेक्स्ट सब्जेक्ट युनिट्स किती आहेत, 1.5, आणि ग्रेड्स किती मिळालेत ह्या ठिकाणी तिला 85 मिळालेले. ओके, म्हणजे ह्या ज्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत आपल्याला, हा पार्ट सगळा कशावरती असणार आहे तर वेटेड मीन वरती दिलाय, की प्रत्येक क्वांटिटी ही आपल्याला काय केलेली आहे की सम मल्टिप्लिकंटच्या फॉर्मॅट मध्ये दिलेली आहे, राईट. म्हणजेच हा क्वेश्चन कशाचा आहे, आपल्याला वेटेड मीनचा आहे. ह्या ठिकाणी आपल्याला लक्षात आलं पाहिजे.
ओके. आता पुढे काय दिलेलं आहे बघा, एक्स बार इज इक्वल टू, तर ह्या ठिकाणी आपण काय करणार आहोत, ज्यावेळेला वेटेड मीन कन्सिडर करतोय त्यावेळेला 86 इंटू युअर नंबर ऑफ युअर युनिट्स जे काही असेल, म्हणजेच फॉर्म्युल्यानुसार आपला फॉर्म्युला काय आहे, एक्स बार इज इक्वल टू समेशन ऑफ एक्स डिवाइड एक्स इंटू डब्ल्यू डिवाइडेड बाय समेशन ऑफ युअर डब्ल्यू, राईट. सो दॅट्स वाय फर्स्ट आपण काय करणार आहोत, एक्स बार इज इक्वल टू 86 इंटू 0.9 plus 85 into 1.5 up to 1.2 into 87. ओके. यांची सगळ्यांची आपण काय करणार आहोत, समेशन. समेशन म्हणजेच काय करणार आहे, तर ऍडिशन करावी लागणार आहे. आता ऍडिशन करून झाली समेशन, डिवायडेड बाय काय असणार आपल्याला, डब्ल्यू. डब्ल्यू म्हणजेच काय असणार आहे, तुमचे युनिट्स, बिकॉज इट इज हॅव्हिंग सम वेट्स, राईट. त्याच्यामुळे आपल्याला काय सांगतो की ग्रेड्स आपल्याला मिळालेले आहेत. ग्रेड्स हा आपला काय आहेत, नंबर ऑफ युअर व्हॅल्यूज. आपल्याला ग्रेड पॉईंट सांगितलेले फाइंड करायचे, म्हणजेच आपला एक्स बार आपण फाइंड करतोय. एक्स बार आपण काय कन्सिडर केलाय, तर ग्रेड पॉईंट्स आहेत, राईट. म्हणजे जर हा ग्रेड हा तुमचा एक्स असेल तर तुमचा रिमेनिंग राहिलेला काय असणार आहे, तुमचा डब्ल्यू असणार आहे. ओके. या ठिकाणी डिवायडेड बाय काय घ्यायचं, ह्याला कन्फ्युज होऊ नका. क्वेश्चन मध्ये फर्स्ट रीड करून घ्यायचं की आपल्याला कशावरती ग्रेड पॉईंट्स कशावरती ऍव्हरेज काढायचे किंवा कोणत्या पॉईंटवरती आपण ग्रेड पॉईंट्स फाइंड करतोय. फर्स्ट आपण ह्या ठिकाणी ग्रेड पॉईंट कशाचे फाइंड केलेले आहेत, तर ऍव्हरेज आपण ग्रेड पॉईंट्सचे पण फाइंड केलेले आहे. म्हणजेच आपला जो ऍव्हरेज असणार आहे तो ग्रेड पॉईंटचा असणार आहे, म्हणजेच हा ठिकाणी आपला काय असणार आहे, हा एक्स असणार आहे. ओके. आणि जर हा ग्रेड हा तुमचा एक्स असेल तर त्यावेळेला तुमचा डब्ल्यू काय येणार आहे, हे युनिट्स आहे ते तुमचे काय असणार आहेत, डब्ल्यू असणार आहे. ओके. म्हणजे सपोज कन्फ्यूज झालात की बाबा डब्ल्यू म्हणजे डिवायडेड बायला आपल्याला समेशन जे घ्यायचंय ते ग्रेड्स घ्यायचे की युनिट्स घ्यायचे, म्हणजे कन्फ्युजन ह्या ठिकाणी व्हायला नको तुमचं. सो दॅट्स माय एक शॉर्ट मेथड सांगितली की कशा टाईपमध्ये तुम्ही लक्षात घ्याल. ओके. की डब्ल्यू कोणता आहे आणि एक्स कोणता आहे. ओके. डिवायडेड बाय, आता हे जे युनिट्स आहेत त्यांची तुम्ही काय करणार आहात, समेशन ऑफ युअर युनिट्स, म्हणजेच काय असणार आहे, समेशन ऑफ युअर डब्ल्यू. बिकॉज तुमचा फॉर्म्युलाच काय सांगितलेला आहे, एक्स बार इज इक्वल टू समेशन ऑफ एक्स डब्ल्यू डिवाइडेड बाय युअर समेशन ऑफ डब्ल्यू. ओके. सो दॅट्स वाय आपण पुढे काय करतोय, ह्या ठिकाणी मल्टिप्लाय करून आपल्याला जे संपूर्ण तुमचा कॉन्स्टंट असेल तो तुम्ही फाइंड करून घ्या. जस्ट सिम्पली काय करायचं, त्यांची मल्टिप्लिकेशन करायचे आणि जे काही व्हॅल्यू येतील त्यांची काय करायची, आपल्याला ऍडिशन करायचे. डिवाइडेड बाय ह्या संपूर्णपणे डिनॉमिनेटरचे फक्त ऍडिशन दिले, त्यांची मल्टिप्लिकेशन करून घ्याल आणि जे काय आन्सर असेल ते तुमचं काय असणार आहे, एक्स बार. ओके. म्हणजेच काय असणार आहे, युअर ग्रेड पॉईंट्स ऍव्हरेज तुमची मिळणार आहे या ठिकाणी. ओके. अजून एक क्वेश्चन सॉल्व्ह करून बघूया. Okay, James obtained the following grades in his 5 subjects for second grading period. Compute his grade point average. ओके. आता काय सांगितलेलं आहे की जॉन्स आपल्याला परत सेम टाईपचा क्वेश्चन आहे, आपल्याला युनिट्स दिलेले आहेत आणि ग्रेड पॉईंट्स दिलेले आहेत. ओके. आणि आपल्याला काय सांगितलेलं आहे की त्याचे आपल्याला ग्रेड पॉईंट ऍव्हरेज फर्स्ट फाइंड करून घ्यायचे. ओके. त्याच्यानुसार आपल्याला काय मिळाले, ह्या सर्व व्हॅल्यूज आपल्याला क्वेश्चन मध्ये गिव्हन दिलेले आहेत. त्याच्यानुसार आपण काय करणार आहोत, तर एक्स बार इज इक्वल टू फॉर्म्युल्यानुसार आपल्याला काय असणार आहे, मल्टिप्लिकेशन ऑफ युअर एक्स अँड डब्ल्यू. ग्रेड हा तुमचा काय असणार आहे, एक्स. कारण की ह्या ठिकाणी परत लक्षात घ्या, कम्प्यूट मध्ये आपल्याला काय सांगितलंय, कम्प्यूट हिज ग्रेड पॉईंट ऍव्हरेज. ग्रेड पॉईंटचे आपल्याला ऍव्हरेज फाइंड करायचे. सो दॅट्स वाय एक्स काय असणार आहे, तुमचा ग्रेड पॉईंट्स असणार आहे आणि युनिट्स काय असणार आहेत ह्या ठिकाणी, डब्ल्यू. ओके. सो दॅट्स वाय एक्स बार इज इक्वल टू 90 इंटू 1.5 8 प्लस 86 इंटू 1.5 88 इंटू 1.8 87 इंटू 0.9 प्लस 87 इंटू 1.5 यांची मल्टिप्लिकेशन करून झाली आणि ऍडिशन करून झाली की डिवाइड बाय काय असणार आहे, 1.5 प्लस 1.5 प्लस 1.8 प्लस 0.9 प्लस 1.5 यांची जी काय ऍडिशन येईल त्यांनी डिवाइड करा. जो काय कॉन्स्टंट येईल तो तुमचा काय असणार आहे, तुमचा ऍव्हरेज असणार आहे, ऍव्हरेज ग्रेड पॉईंट्स. ओके. वेटेड मीन कळतंय का, रिप्लाय द्या पटकन. येस मॅम. काही प्रॉब्लेम नाही ना, आपण ह्याच टाइप मध्ये कंडक्ट केले तरी चालणार आहे तुम्हाला. हॅलो.
ऍक्च्युली दिस इज अवर फर्स्ट इंटरॅक्शन ना, सो दॅट्स वाय मला ऍक्च्युली म्हणजे कोणत्या टाईपमध्ये तुम्हाला म्हणजे अंडरस्टँड व्यवस्थित करता येईल किंवा काय, मला स्टेप बाय स्टेप सांगत जा, कारण की आपण फर्स्ट टाइम इंटरॅक्ट करतो एकमेकांशी. सो दॅट्स वाय तुमच्या ज्या काही रिक्वायरमेंट्स असतील त्या व्हाईल कंडक्टिंग लेक्चर्स त्याच वेळेला सांगितल्यात तरी चालतील, अदरवाईज व्हॉट्सअपवरती जरी कळवल्यात तरी चालतील. ओके, कारण की आपण फेस टू फेस आपण आतापर्यंत एकमेकांशी कधीही बोललेलो नाही आहोत. तुम्ही सुद्धा मला नवीन आहात, मी सुद्धा तुम्हाला नवीन आहे. ओके, काही प्रॉब्लेम आला तरी मला इथेच सांगा लगेच. ओके, आता हा आपण बेसिक पार्ट बघून झालेला आहे. ह्याच्या नंतर आपण जे आपलं तुमचं जे युनिट आहे तो आपण तिथं स्टार्ट करू, की ह्याच्यामध्ये आपल्याला फॉर्म्युलीज आणि इन डिस्क्रिप्टिव्ह वे मध्ये आपल्याला सर्व सर्व गोष्टी मिळतील. आता ह्या ठिकाणी आपल्याला समेशन नोटेशन वगैरे दिले. तर समेशन नोटेशन म्हणजेच काय आता आपण बघितलेलं आहे. स्टेप बाय स्टेप ह्या ठिकाणी पण जाऊया. हा आपला पार्ट आत्ताच जस्ट झालेला आहे. ओके, कन्फ्यूज होऊ नका. आता आपण काय बघितलं होतं की मीन हा एक पार्ट आपण फर्स्ट जस्ट बघून झालेला आहे. आता समेशन म्हणजेच काय घेतलेलं आहे आपल्याला, समेशन ऑफ युअर ऑल द क्वांटिटीज म्हणजेच काय असणार आहे तुमचं x1 x2 प्लस x3 अप टू xn ज्या काय व्हॅल्यू दिलेल्या असतील त्यांची ऍडिशन म्हणजेच काय असणार आहे आपल्याला समेशन दिलेलं आहे. ओके, तर ह्या ठिकाणी आपल्याला ऍव्हरेज जो आपला मीन ऍव्हरेज आहे, अरिथमॅटिक मीन ऍव्हरेज, तो आपण इथे ह्या ठिकाणी बघून घेऊया. ओके, आता ऍव्हरेज म्हणजेच काय दिलेलं आहे बघा. An average is a value that is typical or representative of a set of data. Since such typical values tends to lie centrally within the set of data arranged according to the magnitude, averages are also called as the measures of tendency. ओके, जो आपण आताच पार्ट बघितला होता की मेजर्स ऑफ टेंडन्सी, त्याच्यामध्ये आपण 3 पार्ट्स बघितले होते की अरिथमॅटिक मीन, त्याच्यानंतर मेडियन आणि लास्ट वन आहे तो मोड. ओके, तर हे तीन जे आपले पार्ट्स आहेत जे आपल्या अरिथमॅटिक मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी जे आपण वन बाय वन बघून घेणार आहोत. आता अरिथमॅटिक जी मीन आहे ती आपल्याला काय बघितलं होतं की अरिथमॅटिक मीन्स और ब्रीफली द मीन is a set of n numbers x1 x2 up to xn is denoted by your x bar. Okay, arithmetic mean ही आपण x bar ने डिनोट करतोय. So that's why x bar is equal to x1 plus x2 plus x3 up to xn म्हणजेच आपला फॉर्म्युला डिवाइडेड बाय युअर n. हाच आपला फॉर्म्युला आपण कसा एक्सप्लेन केला होता, समेशन ऑफ युअर एक्स डिवाइडेड बाय n म्हणजेच काय असणार आहे, समेशन ऑफ युअर ऑल द नंबर्स प्लस डिवाइडेड बाय टोटल नंबर ऑफ युनिट्स किंवा टोटल नंबर ऑफ व्हॅल्यूज. ओके, ह्याचनुसार आपण अरिथमॅटिक मीन फाइंड केली होती 8 प्लस. ह्या ठिकाणी आपल्याला एक क्वेश्चन दिलेला आहे, नंबर्स दिलेले आहेत रॅन्डमली, ज्याला आपण अनग्रुप्ड बोललो होतो. अनग्रुप्ड और रॉ डेटा आपल्याला ह्या ठिकाणी दिलेला आहे. ओके, त्याला स्पेसिफिक असं काहीच आपल्याला दिलेलं नसतं, रॅन्डमली व्हॅल्यूज दिलेले असतात, त्याला आपण काय म्हणतो की अनग्रुप, त्याला ज्याला कोणताही ग्रुप दिलेला नाहीये तो अनग्रुप डेटा आपल्याला ह्या ठिकाणी मिळालेला आहे. ह्याची आपल्याला अरिथमॅटिक मीन फाइंड करायची असेल तर आपण काय करतो की एक्स बार इज इक्वल टू समेशन ऑफ युअर एक्स डिवाइडेड बाय एन. ओके, सो दॅट्स वाय 8 प्लस 3 प्लस 5 प्लस 12 प्लस 10 डिवाइडेड बाय 5, कारण की 5 नंबर ऑफ क्वांटिटीज आहे, सो दॅट्स वाय 5 विच इज इक्वल टू आपल्याला किती मिळाले 7.6. ओके, या ठिकाणी आपल्याला बघा जो आपण वेटेड मीन म्हणत होतो, जो वेटेड मीनचा आपण आता पार्ट बघितला, त्याच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, समटाइम्स वी असोसिएट विथ द नंबर्स x1 x2 अप टू xk certain weighting factors or weights w1 w2 up to wk depending on the significance or importance attached to the numbers. In this case x bar is equal to आपण काय बोललो होतो, summation of w into x divided by your summation of w. ओके, ज्याला आपण काय म्हणतो की वेट राईट इज कॉल्ड एज अ वेटेड अरिथमॅटिक मीन. ओके, आता ह्या ठिकाणी आपल्याला फाइंड करताना एक क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला, इफ फायनल एक्झामिनेशन इन द कोर्स ऑफ वेटेड 3 times as much as quiz and student has final examination grade of 85 and quiz grades of 70 and 90, then mean grade is. आता आपल्याला काय करायचं आहे की मीन ग्रेड आपल्याला फाइंड करायचे. या ठिकाणी फ्रॉम फॉर्म्युला आपण जर गेलो तर ह्या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं आहे की 3 times आपल्याला काय केलेलं आहे की स्टुडंट हॅज फायनल एक्झामिनेशन
ऑफ ग्रेड 85. नंतर काय दिलेलं आहे की 70 आणि नंतर दिलेलं आहे 90. ओके, 3 टाइम्स आपल्याला सांगितलेलं आहे. सो दॅट्स वाय आपण काय केलंय आहे की 1 इंटू 70 प्लस 1 इंटू 90 प्लस 3 इंटू 85 डिवायडेड बाय काय असणार आहे 1 प्लस 1 प्लस 3, राईट, विच इज इक्वल टू आपल्याला ह्या ठिकाणी कॉन्स्टंट मिळालेला आहे 83. ओके, लक्षात घ्या वेटेड व्हॅल्यूज दिलेल्या असतील तर त्या ठिकाणी आपल्याला जो वेट दिलेला आहे त्यांनी आपल्याला काय करावं लागतं मल्टिप्लाय हे करावंच लागतं. ओके, तुम्ही सिम्पली ज्या 3च व्हॅल्यू आहेत त्यांची ऍडिशन करून डिवाइडेड बाय 3 करू शकत नाही, कारण की ह्या ठिकाणी देताना आपल्याला रिपिटेटिव्ह व्हॅल्यू दिलं ज्याला आपण वेट म्हणतोय की ते वेट दिलेलं असतं, त्यामुळे आपण काय करतो त्या ठिकाणी त्यांनी आपल्याला ह्या जे वेट दिलेलं आहे त्याच्याने आपण त्याला मल्टिप्लाय हे करावंच लागतं. ओके, आता ह्या ठिकाणी आपल्याला प्रॉपर्टीज दिले, प्रॉपर्टीज ऑफ अरिथमेटिक मीन. तर फर्स्ट प्रॉपर्टी काय दिलेली आहे, द अल्जेब्रिक सम ऑफ द डेव्हिएशन फ्रॉम सेट ऑफ नंबर्स फ्रॉम देअर अरिथमेटिक मीन इज 0. कारण की अरिथमेटिक मीन ही काय असणार आहे सेंट्रल पोझिशनला असते, कारण की अरिथमेटिक मीन हा आपला सेंटर पॉईंट म्हणतोय, राईट ना, मीन काढतोय, मीन म्हणजेच काय सेंटर पॉईंट असणार आहे. म्हणजेच काय सांगितलेलं आहे द अल्जेब्रिक मीन algebraic sum of the deviation of set of numbers from their arithmetic mean is 0. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे पुढचा पॉइंट, द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ डेव्हिएशन of the set of number x from any number a is minimum if and only if a is a x bar. ओके, आता काय सांगितलेलं आहे आपल्याला, द सम ऑफ स्क्वेअर्स काय सांगितलेलं आहे लक्षात घ्या, सम ऑफ स्क्वेअर्स जे तुमचं प्रत्येक तुमच्या ज्या व्हॅल्यूज असतील त्याचे स्क्वेअर्स आपण केल्यानंतर ऑफ डेव्हिएशन of the set of number xj from the number of a is minimum if and only if a is equal to x bar. हे जे आपण एक एक क्वेश्चन सॉल्व्ह करून बघूया. आता ऍक्च्युली 10 मिनिट्स उरलेले आहेत लेक्चर संपायला, सो दॅट्स वाय मी फक्त एकदा तुम्हाला एक सांगते, वन बाय वन आपण एक एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करून बघूया ह्याच्यावरचे, त्याच्यानुसार आपल्याला ह्या प्रॉपर्टीज पण तुम्हाला डायरेक्टली कळतील. ओके, त्याच्यानंतर पुढचं दिलेलं आहे, इफ f1 नंबर हॅव मीन m1, f2 number have mean m2 up to fk number have mean mk, then the mean of the numbers is या ठिकाणी दिलेलं आहे x bar is equal to f1 m1 plus f2 m2 up to fk mk divided by f1 up to f plus f2 plus up to fk. ओके, तर हा आपल्याला अरिथमेटिक मीनचा थर्ड आपल्याला प्रॉपर्टी दिलेली आहे. फोर्थ वन दिलेलं आहे, इफ a is any assumed arithmetic mean and dj is equal to xj minus a are the deviations of xj from a, then equation 1 and 2 become respectively. आता ह्या ठिकाणी आपल्याला एक फॉर्म्युला, दोन फॉर्म्युलेज दिलेले आहेत, हे आपण पूर्णपणे उद्याच्याला कसे आलेत किंवा कसे कसे आपण एक्सप्लेन करणार आहोत ते आपण उद्या बघून घेऊया. आतापर्यंतच्या पॉईंटमध्ये कुणाला काही क्वेरी असेल तर मला एकदा रिवाइज करून सांगा की कोणत्या पॉईंटला काय प्रॉब्लेम आलेला आहे का. आपण आतापर्यंत जस्ट 2च पॉईंट बघितलेले आहेत, एक अरिथमेटिक मीन आणि सेकंड वन आहे तुमचा वेटेड मीन. ओके, कुणाला काही प्रॉब्लेम आहे का? नाही मॅम. ओके, थँक्यू. मग हे लेक्चर आपण इथे ह्या ठिकाणी एंड करूया.